नमस्कार मित्रो. गैरसमज हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. तो समजून घेणं, गैरसमज समजून घेणं हा अनेक गैरसमजावरचा उपाय होईल. आपल्या जीवनात इतराबद्दल गैरसमज निर्माण होऊ नयेत आणि आपली इतराबद्दल गैरसमज निर्माण होऊ नयेत असं आपल्याला वाटतं. पण त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे ना, समजून घेतलं पाहिजे ना. म्हणून समजून घ्या हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. गैरसमज समजून घेणं म्हणजे अनेक गैरसमज टाळण्यावरचा एक रामबाण उपाय आहे. आता गैरसमज म्हणजे काय? गैरसमज म्हणजे योग्य समज करून घेण्यात झालेली चूक. नीट न समजून घेतल्याने जे काही निर्माण होते त्याला गैरसमज म्हणतात. नीट समजून घेणं यासाठी त्याच्यावरचा एक उपाय. आणि नीट समजून घेण्यात आलेलं अपयश, नीट समजून घेण्यात आलेलं अपयश म्हणजे सुद्धा गैरसमज. एखादी व्यक्ती, घटना, प्रसंग आपण नीट समजून घेत नाही. म्हण बाबा म्हणतो, म्हण बाबा. आणि जसं ऐक्यू माहितीवर विश्वास ठेवणं हा गैरसमजाचा मूलभूत महत्वाचं कारण आहे. ऐक्यू माहिती. आणि एखाद्या विषयाचा आपल्याला जर नीट बोध झाला नाही तर त्या विषयाबद्दल गैरसमज होतात. जसं एखाद्या व्यक्तीला आपण नीट समजून घेऊ शकलो नाही तरी त्या व्यक्तीविषयी आपले गैरसमज होतात. काही जण म्हणतात ना, मी इथल्या व्यक्तीचा अभ्यास करायलो आणि मग मला, चांगली गोष्ट आहे, व्यक्तींचा अभ्यास केला पाहिजे. बघ, त्यासाठी आपल्याला संयम ठेवावा लागते. आपल्याला त्या व्यक्तीच्या विषयी अनुभव घ्यावे लागतील ना. आणि ते समजून घेत असताना कसं असतं, एखाद्या व्यक्तीला आपण समजून घेण्यामध्ये चूक करतोच, परंतु त्या व्यक्तीविषयी आपण जर गैरसमजातून एखादी कृती केली, उक्ती केली की मग त्या व्यक्ती तसंच कृती आणि उक्ती करतो. मग आणि तो तसा व्यक्ती आहे, आपल्याविषयी त्याच्या मनात काहीच नसते, परंतु आपणच सुरुवात केलेलं असते त्याच्याविषयी तसं वागायला, बोलायला. मग त्याचे गैरसमज वाढत जातात. आता हे गैरसमज वाढणं दोघांसाठी सुद्धा घातकच आहे. कारण सुसंवाद राहणं, चांगले संबंध राहणं दोघांच्याही मानसिक आरोग्यासाठी आणि त्या दोघांच्याही प्रगतीसाठी अत्यंत गरजेचे ठरते. परंतु हा गैरसमज होऊ नये यासाठी दोघांनाही पुढाकार घेणं गरजेचं असतं. पण काही अहंकार माणसाला गैरसमज दूर करू देत नाही. काही गैरसमज झाले, समजा दोघं बसा बाबा, एकमेकांबद्दल काय गैरसमज झाले तर बोला मोकळेपणानं, नीटपणे, आणि गैरसमज दूर करून टाका. ज्याचं चुकलं असेल तर त्याने माफी मागा. असं काही माणसं करतच नाही. मला काय देणं घेणं, गेला उडत. आता सगळेच उडत गेल्यावर तुला एकटाच राहावं लागेल की. तर सांगायचा हेतू आहे की एखाद्या विषयाचा अर्थ लावण्यामध्ये झालेली चूक सुद्धा गैरसमज असते. यातून चुकीचा अर्थ लागला की गैरसमज होतो. आता गैरसमज होण्यासाठी काही पूर्वग्रह माणसाचे, एखाद्या समाजाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी अगोदरच काही जण पूर्वग्रह तयार करतात की एखाद्या समाजाविषयी, या समाजाचे लोक असेच असतात, अशी माणसं असेच असतात, किंवा स्त्रिया असेच असतात, पुरुष असेच असतात. म्हणजे असं आपण उगाच ठरवलेलं असते, आपल्या मनातलं केलेलं भूत आहे. गैरसमज म्हणजे मनात निर्माण केलेलं एक भूतच आहे. भूत हे सुद्धा एक गैरसमजच आहे. लक्षात आलं? तर हे पूर्वग्रह न ठेवता स्वतःच्या डोळ्यानं पाहण्याची सवय माणसाला अनेक गैरसमजापासून दूर ठेवते. आपण स्वतःच्या डोळ्यानं समाजाकडे, व्यक्तीकडे, प्रसंगाकडे पाहत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यानं पाहतो. दुसऱ्याच्या कानानं काही माणसं ऐकतात, स्वतःच्या कानानं ऐकणार. त्यानं सांगलेलंच याला ऐकू येते, याला ऐकू येतच नाही. त्यानं सांगावं लागते, त्यानं असा म्हणालाय तुम्हाला, हा
बरोबर बरोबर. तुला कान आहेत की नाही, याला कान असले तर याच्या कानावर विश्वासच नाही. मग त्याच्यातून गैरसमज होतात. त्यानं जसं सांगल तसं यानं नाचते. जंबोरे म्हणलं की जसं नाचतं ना ते अस्वल, ते माकडवाल्याच्या खेळासारखं होऊन जाते. ते माकडाला जसं खेळवलं जातं तो तसं हा माणसाचा माकड व्हायला वेळ लागत नाही. दुसऱ्याच्या सांगण्यावरून जर चालू लागलो की गैरसमज. आणि डोळे झाकून विश्वास ठेवण्यामुळे सुद्धा गैरसमज वाढतो. डोळे झाकून विश्वास ठेवणं, यातून गैरसमज निर्माण होतो. आणि हे गैरसमज दूर करणं आपलं अत्यंत महत्वाचं काम आहे. ते आपल्यासाठी, समाजासाठी आणि आपल्या सहवासातल्या माणसासाठी. आणि सुसंवाद, ज्ञान, एखाद्या विषयाचं ज्ञान, त्या ज्या विषयाचं व्यक्तीचं ज्ञान आपल्याला असलं तर गैरसमज होत नाही. संपूर्ण ज्ञान आणि अहंकाराचा अभाव असेल तर गैरसमज दूर करायला मदत होते. परंतु आपलं जर नकारात्मक दृष्टिकोन असेल, आपल्याला जर नकारात्मक भावना असतील, नकारात्मक कल्पना, नकारात्मक विचार त्या व्यक्ती आणि व्यक्तीविषयी असतील तर गैरसमज हे दूर होणार नाही. तर ते आपण आधी स्वच्छ व्हावं लागतं. लक्षात आलं? आपल्याला जर आपणच गॉगल हिरवा रंगाचा परिधान केला आणि जर सगळं हिरवं दिसत असेल तर ते हिरवं नसते. आपल्या डोळ्याला लावलेला चष्मा तसा आहे. तर जगाकडे स्वच्छ नजरेनं पाहता आलं पाहिजे. कुठलीच काच न वापरता जातीची, धर्माची, भाषेची, वयाची, गैरसमजाची हे अशी काच वापरली ना, आपल्याला पुढच्या नीट आकलन होत नाही. आणि नीट आकलन झालं नाही की गैरसमज वाढतो. आणि नीट आकलन करून घेण्यासाठी अक्कल लागते, शहाणपण लागते, संयम लागतो. ते विषय समजून घेईपर्यंत त्याच्याबद्दल न बोलण्याचा, ते आपल्याकडे नसतेच बऱ्याचदा. तर दुसरं एक महत्वाचं म्हणजे नातेसंबंध चांगले राहतात गैरसमज जर आपण करून घेतले नाहीत. आणि गैरसमज दूर केले तरी नातेसंबंध चांगले होतात. म्हणून तुमच्याविषयी, तुम्हाला कोणाकोणाविषयी गैरसमज झालेले आहेत एकदा लिहून काढा. आणि का गैरसमज झालेले आहेत ते एकदा लिहून काढा. आणि त्याची सत्यता पडताळून पाहिली का तुम्ही? सत्यता पडताळून पाहिली का ते पण पहा. आणि जर सरळ सत्यता पडताळून पाहिली नसेल तर सत्यता पडताळून पहा. त्या व्यक्तीला एकदाच बोलून पहा. तर नक्कीच तुमचा एखादा व्यक्तीनं तुमचा फोनच बंद झालाय समजा एखाद्याचा, तर तुम्हाला ब्लॉक करून टाकले असा गैरसमज कशाला करून घेता? तिचा फोन हरवला असेल असं समजा. हरवला काय बघा, सत्य समजून घ्या, पत्र टाकून बघा. फोन जमत नसेल तर, दुसरा फोन नसेल तर, म्हणजे काहीतरी तो सत्य एकदाच समजून घेऊनच निर्णय घ्या ना. अगोदरच पटकून फोन उचलना गेलं कीच गैरसमज. मुद्दामच करते, माझा फोन बघला असत पण घेतला नसेल, किंवा मेसेज बघलाय बघा, हिरवा आलंय परंतु उत्तर दिला नाही. अरे बाबा, त्याचा फोन दुसरं कोणी बघलेलं, त्यानंच बघल्यानं ते तुझा मेसेजच्या खालच्या जे रेषा आहेत ते हिरव्या थोड्याच होतात. कोणी बघलं तरी होतात ना. त्यानंच बघलं हे कशावरून गुरुते? त्याची बायको बघू शकते, लेकरं बघू शकतात. असा पण विचार करत नाही बऱ्याचदा आणि त्यातून गैरसमज होतात. मग त्याचाही मी उत्तर देईना. त्याची येऊ दे की किती मिस कॉल, त्याच्याही मेसेजला मी उत्तर देणार, बघूत की त्याचंही काम पडते की, असा विचार करून मग एक अजून जगत असतो. म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा भाषा समजत नाही. एखाद्याची भाषा, बोलण्याची ढबच तशी असते किंवा बोलण्याचा आवाजच तसा असतो. आणि आपल्याला दुसऱ्याकडून जशी अपेक्षा आहे तसंच त्यानं वागावं, बोलावं असं वाटते. आणि तसं वागावं, बोलावं त्यानं बोलना गेला की आपले गैरसमज होतात. आपल्याला आपल्या मनाप्रमाणे
वागायला बोलायला त्याचा जन्म झालाय काय असा आपण विचार करत नाही. आणि अजून एक विचार, गैरसमज दूर होण्यासाठी आपण तिथं राहिलो असतो तर काय केलं असतो, असा विचार जर केला तर बरेच गैरसमज दूर व्हायला मदत. आपण बॉस झालो असतो तर, आपण बॉस असलो तर काय विचार केला असता, कोणती कृती केली असते. आता उदाहरणार्थ एखादं जत्रा आहे, सगळ्याला जत्रेला जावं वाटायला लागलं, पण त्या ऑफिसमध्ये साहेब काय करतात, काही जणांना रजा देतात, काही जणांना देतात. हा दिला त्यानं, जी करणाऱ्याला दिला, आपल्याला दिला नाही, मग गैरसमज. आता काही जणाला तर राहावंच लागेल ना, कोणाला तरी राहा, तुम्हाला दिला असलं तर दुसऱ्याला तर राहावंच लागलं असतं ना. म्हणजे सांगायचा हेतू आहे की, आणि तुम्ही राहिला असलं तरी काही सगळ्यालाच थोडं देता आलं असतं तुम्हाला सुद्धा. पण अशा प्रसंगी आपण त्या ठिकाणी राहिलो असतो तर काय केलं असतो, असा विचार करून बघा, आणि त्यामुळे गैरसमज दूर व्हायला मदत होतात. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा विषय आपण समजून घेण्या, तुम्ही करा, त्याच्यावर काय शिक्षा करायचे ते करा, काय निर्णय घ्यायचे घ्या, संबंध ठेवायचे काही ठेवायचे नाही बघा, परंतु एकदाच तो नीट समजून घ्या. नाहीतर आपल्याला नीट न समजून, गैरसमजातून घेतलेल्या निर्णयातून पश्चाताप करण्याची वेळ येते. एक उदाहरण मी या निमित्तानं आपल्याला सांगणार आहे. एकदा एक गोष्ट आहे, लोककथा आहे. ती लोककथा माझ्या माईनं मला सांगितलेली आहे. तर ती लोककथा अशी आहे, वेगवेगळ्या भागात थोडीशी बदल सांगितला असेल, पण ती लोककथा मला मी जी ऐकली ती तुम्हाला सांगतो. की एक होता, एका घरामध्ये मुंगूस पाळलेल्या एका महिलेनं, आणि तिचं एक लहान लेकरू होतं. ते पाळण्यात खेळायचं आणि पाळण्यात झोपायचं. तिला आणि मग स्वतःहून झोपायचं नाही, ते त्याला टाकलं तर ते झोपायचं मध्ये. लेकरू पाळण्यात कसं जाईल एक स्वतःहून. मग एके दिवशी काय झालं, लेकरू पाळण्यामध्ये झोपलेलं होतं, आणि मग तिने मुंगसाला सांगितलं, त्या महिला घरात दुसरं कोणी नसल्यामुळे, मुंगसा तू काय कर, माझ्या लेकराकडे थोडं बघ. त्यानं म्हणलं हो. ते गोष्टीमध्ये मुंगस बोलतात, सगळंच बोलतात, ते गोष्टच आहे तशी, ते लोकतेमध्ये असं असतेच. मग हो म्हणला त्यानं, आणि ते गेली बाई पाणी आणायला. हा खेळत होता, हा मुंगूस इकडे तिकडे बघत होता, थोडा वेळ बसला होता. थोड्या वेळाने बघते तर काय, त्या पाळण्यावर साप, वरून भिंतीवरून साप त्या पाळण्याला जात होता. त्या मुंगसानं बघितलं आणि सापाचे तुकडे तुकडे केला. ते तुकडे त्या तिथं पडले, आणि मग तोंडाला रक्त लागलेलं. आता आपली मालकीन येते आणि आपल्याला शाबासकी देते असा विचार करून ते मुंगूस समोरच जाऊन थांबलं. तिनं बघितल्या बघितल्या तिचा गैरसमज झाला की यानं माझ्या लेकरालाच खाल्ला. आता तर थांबायला होतं ना बाईसाहेब, इतकं घाई काही कामाचं तर एका मिनिटात रिझल्ट लागला. पण मानस भावनेच्या भरात गेल्यानंतर थांबत नसते, कारण भावना एकदा ताबा घेतली की माणसाचं वर्तन कोण्या दिशेला जाईल सांगता येत नाही. तिनं ते डोक्यावर घागर होती, ती घागरच त्या मुंगसाच्या अंगावर टाकली. मुंगसाचा चेंदा मेंदा झाला, मरून गेला मुंगूस. आणि मध्ये जाऊन रडत जाऊन बघते तर काय, आपले लेकरू हसत खेळाले पाळण्यामध्ये, आणि बाजूला सापाचे तुकडे पडलेले आहेत, विषारी नागाचे. तेव्हा ती पश्चातापानं डोकं बडवून घेऊन आली, माझा लेकराचा जीव या मुंगसामुळे वाचला होता, परंतु आपण काय केलं तर या मुंगसालाच मारून टाकलं.
पुन्हा रडून काय फायदा नाही. म्हणून पश्चातापाची वेळ येऊ नये यासाठी आता काही गैरसमज रोज घरात नवरा बायकोची गैरसमज होतात. एक उदाहरण सांगतो. एका घरातलं एक उदाहरण आहे. त्या बायकोनं सांगितली की माझा वाढदिवस आहे, तुम्हाला माहीतच असेल. त्यानं म्हटलं हो. तर मग तिनं सांगितली की या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही रजा घ्या, आपण एखाद्या हॉटेलला जेवायला वगैरे जाऊ. त्यानं त्याच्या मनात काय, त्यानं काही तिला सांगलाच नाही. चांगलीच भावना होती. मग त्यानं तेवढं काही रिस्पॉन्स न देता तसाच गेला ऑफिसला. हिनं म्हटले आपल्याविषयी काही इंटरेस्ट राहिलाच नाही. लग्नाच्या अगोदर कसा जी करायचा, कसा हे करायचा, आता गरज संपली, असं तसं तसं आता वाटाल ते बोलणं सुरू झालं तिचं मनातल्या मनात. घरात दुसरं कोण होतं, त्यानं तर निघून गेलं. मग आता त्याचं आपण ठरवून टाकले, आता वाढदिवसाचा विषय काढायचा नाही आपल्याला, काहीच नाही. मग आता काही दिवस चालला असत तसं. तिनं गैरसमज करून घेतला होता, यानं वाढदिवसाला थांबणार नाही, यानं घरी थांबत नाही. मग त्या दिवशी तिनं आपले काही कामाचे केली, पण हा काही घरातच बसून होता. तिला वाटलं यानं कसं काय राहिला बाबा आज घरात. त्या दिवशी तर विचारल्यानं काहीच म्हणणं गेलं. मग त्यानं नटून थटून बसला, यानं पण. तिला वाटलं अरे वेगळंच दिसाले. तिने म्हणली नटून थटून कुठं जायचं आहे काय, कुठं जायचं आहे म्हणलं, तुझा वाढदिवस, तुझ्या वाढदिवसासाठी रजा घेतलं ना, आपल्याला हॉटेल बुक केलेलं आहे या ठिकाणी, आता मोठा हार बुक केलेला आहे, तो आलेलाच आहे बघ खाली. मग त्याने तशा पद्धतीचं तिला सांगितलं. तिचं गैरसमज दूर झाला. पण त्या एका गैरसमजानं बरंच झालं, दुसरं काही झालं नाही. पण 8-10 दिवस जो आबोला धरला होता ना, ते 8-10 दिवस गेले की वाया. तर सांगायचं हे तो हा आहे की काही माझी गंमत तर करत नाही ना, काहीतरी संवाद करायचा नाही. ठीक आहे बाबा, राहत नसेल काय अडचण आहे का, नाही. हे जे वर्तन आहे ते गैरसमजाचं कारण आहे. कधी कधी गैरसमज होतो बघा, आपण पुढच्याचं पूर्ण ऐकून घेत नाही, त्यातूनही गैरसमज होतो. त्यांना काय म्हणायचंय म्हणूच द्यायचं नाही, कारण त्यांना म्हणते ते काय म्हणते मला माहीतच आहे म्हणतात. काही त्यांना काय म्हणणार आहे मला माहीतच आहे, आधीच म्हणतात मला माहित आहे. अरे बाप, तुला कसं काय माहित राहील आधीच. तर त्यामुळे गैरसमज. म्हणून काही जणाला बोलायला तोंड असते पण ऐकायला कानच नसतात. त्यामुळे ते पुढच्याचं न ऐकून घेताच निर्णय घेतात, त्यातूनही काही गैरसमज निर्माण होतात. काही जणांची देहबोली बद्दलही गैरसमज होतात. एखादा माणूस काही बोलत नाही फारसं, पण कृती करत असतो, त्यानं काही बोललाच नाही. एखादा माणूस एखादा अधिकाऱ्याकडे गेला, साहेबाचं काम करा, त्यानं काहीच बोलत नाही, ठीक आहे म्हणते, फक्त ठेवून द्या म्हणते. आणि मग त्याच्याबद्दल गैरसमज बघा, काहीच रिस्पॉन्स दिला नाही, अमुक गेला नाही, पण त्याचं काम झालेलं असते. मग एखाद्या दिवशी मग त्याला वाटतं अरे केलं बाबा काम. म्हणजे सांगायचा हेतू आहे की असा गैरसमज तयार होत असतो. दुसरी गोष्ट, काही जणांचा आवाज थोडा मोठ्यानं असतो, त्याला वाटतं मोठ्यानं बोलायलाय, यानं मला मोठ्यानं बोलते काय, यामुळे गैरसमज होतात. तर ह्या वागण्या बोलण्यामधूनही गैरसमज निर्माण होत असतात. तर आता दुसरं एक महत्वाचं, गृहीत धरणं, यातूनही गैरसमज निर्माण होतात. काही जणाला माणसं गृहीतच धरतात. आता गृहीत काय धरतात, त्यांना जेवल की म्हणतात. आता पाहुणा, काही जण गृहीत काय धरतात, काही जणांचं काय राहते, मला जेवा म्हणल्याशिवाय मी जेवणार नाही. आता तुला आमंत्रण दिलेच बाबा जेवायला, जेव की, बस की, बस जेव की, नाही म्हणल्याशिवाय नाही, बसा सर जेवा म्हणल्याशिवाय नाही. यांना वाटते की जेवल की, यातून तो उपाशी जातात काही जण आणि पुन्हा रिलेशन खराब करून घेतात.
अरे बरं जेवायलाच निमंत्रण दिलं तर बसून जेवायचं, आपल्याला जेव्हा जेवायचं तेव्हा नाही. म्हणजे हा इगो आणि गृहीत धरणं की त्यांनी आपल्याला जेव म्हणतील त्या कामात. आता खरं तर आपण कोणाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याला काही मदत करण्याच्या ऐवजी काही कमी भरतीला आपणच ताणून बसलं तर काय बरोबर आहे काही. परंतु काही जण ताणून बसतात. ताणून बसण्यापेक्षा ताणून खाऊन ताणून झोपलं तर जमणार काय हे सुद्धा. आणि एखादी गोष्ट गैरसमज यामुळे वाढतात. काही समाजात आपण ऐकत राहतो सातत्यानं, एक खोटी गोष्ट असते ते खरी आहे म्हणून सांगतात लोक, खरी असलेलीला खोटी म्हणून सांगत राहतात आणि यातूनही आपल्याला त्या विषयाचे गैरसमज वाढतात. त्यामुळे सुवर्णमध्ये साधायला शिका, समजून घ्यायला शिका आणि त्यातून सत्य समजून घेतल्यानंतरच मी निर्णय घेईल. हा विषय एखादा विषयाबद्दल चारी बाजून जसं न्यायालय दोन्ही बाजून आपण जर न्यायाधीशाच्या भूमिकेत राहायला लागलो अनेक विषयाच्या संदर्भामध्ये तर गैरसमज बऱ्याचदा कमी होऊ शकतात. दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या, दोघांचे म्हणणं ऐकून घेतलं, आपलंही म्हणणं सांगितलं, दुसऱ्याचे म्हणणं ऐकून घेतलं, मग योग्य ते खरं माझं ते खरं असं न विचारता खरं ते माझं ते खरं नाही, खरं ते माझं. मग कोणी निष्कर्षातून काही जण अगोदरच ठरवून ठेवतात, माझं खरं मानतोस का तरच बोलू, माझं ऐकतोस का तरच बोलू. म्हणजे मग कशाला बोलायचं, तुझं ऐकायचं तर ऐकायचं ना. पण नाही बाबा, आपण बोलूया सगळेजण मिळून आणि जे खरं आहे ते मानूया असं म्हणलं तर गैरसमज बऱ्याचदा दूर व्हायला मदत होऊ शकतात. काही जणांना वाटतं की पुढच्याला काही कळतच नाही असा गैरसमज करून घेतात. मलाच सगळं कळते, त्याला काहीच कळत नाही आणि मला काही कळत नाही असा गैरसमज करून घेऊनही बऱ्याचदा माणसं चुका करतात. त्यामुळे असा कधीच गैरसमज करायचा नाही की दुसऱ्याला काही कळत नाही, दुसऱ्याला काही समजत नाही आणि त्याला काय विचारायचं आहे. अशा ह्या गैरसमजापोटी आणि नाही विचारलं तरी काही फरक पडत नाही, त्यानं बरोबर येतेच. कशाला येते तर गैरसमज करून घेऊ नये. हा म्हणजे गृहीत धरू नये, अर्धवट सांगू नये. वेळ असेल तेव्हाच तो विषय सांगावा, घाईघाईत सांगू नये. अर्धवट सांगितलं ना विषय पूर्णपणे आपण सांगू शकत नाही, त्यातून गैरसमज तयार होतात. आणि आपण पूर्वग्रह काही जणाला असं ना, आता तथागत गौतम बुद्ध म्हटल्याबरोबर एखादा व्यक्ती म्हटला, कोणत्याही धर्माची माणसं गौतम बुद्धाला मानतात ना, त्याच्यात काय ते प्रज्ञेचा हिमालयच तथागत म्हणजे. तर काही जण तथागताचं नाव टाकलं, बुद्धाचं हे बुद्धाचं म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव घेतलं त्या जातीचं त्याला समजतात किंवा त्या धर्माचं नाव घेतलं की त्या धर्माचं समजतात. हा जो गैरसमज आहे हे अत्यंत कमी बुद्धीचं लक्षण आहे आणि या कमी बुद्धीतूनही अनेक गैरसमज तयार होत असतात. तर मित्र, या असे गैरसमज होऊ द्यायचे नसतील तर अजून एक गोष्ट आपण समजून घेऊन हा विषय थांबवणार आहोत. एकदा काय झालं, एका अधिकाऱ्याला फोन आला त्याच्या सासूचा, आणि कारण त्याच्या सासूला त्याच्या मुलांनी घराबाहेर काढलेलं होतं. ती रडत गेली. आता काय करावं काय नाही असं, पोरीचा काही फोन लागलाच नाही. त्यामुळं जावयाला केली फोन, मग असं काही करा परंतु मला घेऊन जातो मी तुमच्या घरी. जावई गेला, घेऊन आया. उशीर झाला मग घरी यायला. तोपर्यंत पाऊस सुरू झाला होता, लाईट गेलेली होती. आणि मग तो आला अंगणामध्ये आणि मग बायकोला म्हटला दार काढ. तोपर्यंत तिनं इतका कसा उशीर झाला काय नाही असं तिला अगोदरच विचारत,
पण एका बाईचा हळवा रडण्याचा आवाज थोडासा, आणि मग ती आतूनच म्हणायला लागली, कस काय उशीर झाला? अगोदर थोडंसं समजून घ्या ना बाई, थोडं गडबड, एवढी घाई कुठं लागली तुला? पण नाही, कशी काय घाई नाही? घाईच असते ना. मग मधूनच विचारते, इतका कस काय उशीर झाला? तिने म्हणला, अगं आईला आणायला गेलो होतो. आता काय जण, आता आधुनिक शैली आहे, चांगली गोष्ट आहे ना. सासूला सुद्धा आई म्हणतात अनेक जण, काय त्याच्यात वाईट काहीच नाही ना. मग ती आईला आणायला गेलो म्हणल्याबरोबर बाईसाहेबाचा तळपायाची आग मस्तकालाच गेली की हो. दार काढतात मधातून पट्टा सुरू झाला. माझ्या काय डोक्यावर बसिता काय, मला आधीच काम होईन आलंय, माझी बीपी वाढलेली आहे, माझी शुगर वाढलेली आहे, आधीच काम होईन आले, आता तिला कुठलं घालून अमुक तमुक जोरात सुरू केले. अगं काढ ग दार, काढ ग. तिला मी घरात घेईना, तिला कुठे नेऊन ठेवा. म्हणजे अशा पद्धतीनं ते पट्टा सुरू झाला. तेव्हा त्या अधिकाऱ्याने शांततेनं सांगितलं, दार काढ, तू समजून तर घे. दार काढली, आणि हे दार काढण्या अगोदर आता मी घरात घेईना असं काय तसं काय जी बोलणं या बाईला ऐकू येऊ लागलं बाहेर बसलेल्या. आणि ती पुन्हा रडायला लागली, कारण घरातून लेकराने काढलं, पोराने काढलं, आता पोरगी सुद्धा घरात घेत नाही याला असं तिला वाटलं, आणि ती दुःखी होऊ लागली. तेव्हा यो पुदार काढून बघते तर काय हिची सक्की माय दिसली की होईला. तेव्हा तिचं रागाचा अहंकाराचा पारा चढलेला होता, ते गेला उतरून. आणि मग म्हणून आले, मम्मी तू आहेस मला वाटलं नव्हतं ग. मम्मी मला यांचीच मम्मी आहे असं वाटलं, म्हणून असं बोलले. म्हणजे हा जो गैरसमज आहे, म्हणजे लग्न झालं म्हणजे सगळं नवराच विकत घेतला, नवऱ्याचं घरही विकत घेतलं, सगळंच विकत घेतलं, आणि सगळा नवरा आपल्याच मुठीतच राहिला पाहिजे, या गैरसमजातून अशा पद्धतीचे वागणं बोलणं सुरू होते. याच्यातून सगळा नातेसंबंधाचा सत्यानाश होऊन जातो. मग नातेसंबंध चांगले राहत नाहीत. म्हणून मित्र, यातून आपण चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं, यातले पात्र हे वास्तवातले नाहीत. तर तो असतील असं जर कोणाला वाटत असेल तर हा सुद्धा, किंवा ते आम्हालाच म्हणालंय, आमच्याच घरचं बोलायलंय असं वाटणं सुद्धा हा गैरसमज आहे. हे गोष्ट आहे, मी ऐकलेली गोष्ट, वाचलेली गोष्ट. हे काय मी काय आईच्या पोटातून थोडं शिकलो रे बाबा. हे सगळं वाचलेलं, ऐकलेलं, विचार करून काही तयार केलेलं, समजलेलं, मी काही विषयाचा अर्थ लावलेला, हे सगळं मिळून आहे हे सगळं. मग याच्यातून काही गैरसमज करायचं नाही. मित्र, माझा कोणाला मन दुखवणे किंवा कोणाचा बद्दल काही असा माझा अजिबात हेतू नाही. नाहीतर मला काही काम नाही, मला झोपून राहता येते ना आरामानं. तर हे सगळं समजून सांगण्यामध्ये जे परिश्रम मी जे काही घेतो आहे ते तुम्हाला दुखवणे हा माझा हेतू नाही. हा गैरसमज करून घेऊ नका, कारण गैरसमजाचा भाषण ऐकून गैरसमजच वाढत असतील तर हे काही बरोबर नाही. तर धन्यवाद.